माझं नाव तन्मय आहे आणि मी युरोपमध्ये राहतो आणि इकडे फिरतो वगैरे, व्हिडिओज बनवतो. ट्राय करणार आहे की डेली ब्लॉग करायचं. इकडे युरोपमध्ये कशी लाईफ आहे वगैरे वगैरे. तर आपल्या एका सबस्क्रायबरनी मला एक प्रश्न विचारलेला की इकडे पोस्ट कसं करतात. नॉर्मल आहे पॉसिबल जे असे ते आम पीस बाबावरम मॅसी. तर मित्रांनो, इकडे आपल्याला चॉकलेट पण ट्राय करायला देतात. हे बघा. Je fais une vidéo. C'est pour quel pays? En En Inde. mon pays. Merci beaucoup. Ça se voit sur ma tête. स्वीट सिरप पण आहे, गरम पण आहे. एक लेटर चूज करा किंवा बॉक्स चूज करा. इकडे वजन करायचं असतं आणि ॲड्रेस ऑटोमॅटिक टाकायचं. माझ्याकडे आता लेटर नाही आहे. सो कौताकू, आय होप तुला समजलं असेल की इकडे पोस्ट कसं करतात. 5 युरोपासून सुरू होतं, म्हणजे 500 रुपये एक लेटर. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील इकडच्या लाईफबद्दल तर नक्कीच मला विचारा. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आन्सर करायचा प्रयत्न करीन. हॅलो, नमस्कार, बोनजूर, सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही नवीन असाल तर एक इंट्रोडक्शन देतो. माझं नाव तन्मय आहे आणि मी युरोपमध्ये राहतो, पॅरिसमध्ये. आणि इकडे फिरतो वगैरे, व्हिडिओज बनवतो. आणि काही दिवसांपूर्वी मी एक पोल टाकलेला माझ्या इंस्टाग्रामवरती की डेली ब्लॉग्ससाठी मला एक लँग्वेज सजेस्ट करा. 3 ऑप्शन दिलेले: मराठी, इंग्लिश आणि हिंदी. त्यात बरेच लोकांनी मराठी हा ऑप्शन चूज केला आहे. सो आजपासून मी ट्राय करणार आहे की डेली ब्लॉग करायचा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार. इकडे इकडे युरोपमध्ये कशी लाईफ आहे वगैरे वगैरे. तर आपल्या एका सबस्क्रायबरनी मला एक प्रश्न विचारलेला की इकडे पोस्ट कसं करतात. तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे, पोस्ट कसं करतात. आणि हो, त्याच्या अगोदर सकाळ आहे, 10 वाजलेत, पाऊसही पडतो आहे. तर एका कॅफेमध्ये जाऊन जरा कॉफी वगैरे पितो आणि तुम्हाला इकडची एक स्पेशल डिश दाखवतो. मी आता आलो आहे स्टेशनला आणि 9 मिनटं दाखवत आहे ट्रेन. अजून बराच टाईम आहे. 9 मिनटांनी पॅरिसची ट्रेन आहे. मी बेसिकली पॅरिसच्या बाहेर राहतो. इकडून 30 मिनटाचा फरक असेल मला वाटतं पॅरिसला जायला. स्वस्त आहे, तर आपलं राहायचं बाहेरच. 30 मिनटं काय द्यायची ट्रॅव्हलला. आणि आता इकडून आपल्याला जायचं आहे शतलेला. करंटली मी आहे लब्लॉमिनेलमध्ये आणि इथून शतलेची ट्रेन पकडायची आहे, म्हणजेच पॅरिसची. शतले हा मिडल आहे पॅरिसचा. आणि तिकडे एक शॉप आहे पॅटिसियर स्टोरेर या नावाचा. सो बेसिकली किंग लुईस 15चा जो पॅटिसियर शेफ होता, म्हणजेच बेकरीवाला शेफ होता, त्यांनी हा शॉप ओपन केलेला आणि 1730मध्ये ओपन केलेला. 1730मध्ये म्हणजेच 200 वर्ष जुना शॉप आहे. तिकडे त्यांनी एक डिश इन्व्हेंट केलेली, त्याचं नाव आहे बाबा ओ रम. म्हणजेच एक गुलाबजामुनसारखं डिश आहे, स्वीट डिश, त्याच्यात रम आहे. सो आपण ती ट्राय करायला जाणार आहे. तिकडे मला वाटतं बसायची जागा नाही आहे, बट म्हणजे पार्सल घेऊ शकतो. आणि एक कॅफे शोधीन तिकडेच आजूबाजूला, जिकडे आपण कॉफी पिऊ शकतो आणि हे ट्राय करू शकतो. सो या, चला ट्रेनसाठी थांबतो. आता बोलता बोलता 6 मिनटं राहिलेत. सो असंच आहे, इकडे थोडा स्लो आहे ट्रान्सपोर्ट, ट्रेन्स वगैरे स्लो आहेत, पण ठीक आहे. 10-10 मिनटाला ट्रेन आहेत. ही बघा, इकडची ट्रेन अशी आहे. ही लोकल ट्रेन आहे इकडची. आता पोचलो आहे मी शतलेला. असं आहे शतले. हे बघा, हे एक्झिट आहे शतलेचं. आणि इथे फुल सिक्युरिटी टाईप काय माहिती का, बट नॉर्मल आहे हे सगळं इकडे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील युरोपियन लाईफच्याबद्दल, काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओमध्ये. सो युजली मी ट्राय करीन की व्हिडिओ थ्रू तुमचा आन्सर देऊ. लाईक आपल्या ओल्ड एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी विचारलं आहे पोस्ट कसं करतात. सो ते मी आज दाखवणार आहे. तर इकडे आधीच फोटोशूट होतो आहे.
अरे गर्दी आहे व्हिडिओग्राफर. चालू आहे. बघितला फेमस आहे शॉप. Ils ont des bouquets de Mont Blanc. Nous, on aime bien toujours la forêt noire. Ils le font en individuel. Oui, oui. Si vous voulez t'enfant. चालू आहे. मला वाटतं झालं. Ouais, spermatisé. Je vais goûter ça. Bonjour. C'est possible j'ai acheté un piece Baba au rhum? Bien sûr. Merci. Vous voulez le classique Oui, avec s'il vous de la plaît. chantilly. Avec de la chantilly. Avec de la chantilly. Merci. Je paye par carte s'il vous plaît. तर मित्रांनो इकडे आपल्याला चॉकलेट पण ट्राय करायला देतात. हे बघा. Bonjour. Je fais une vidéo. C'est pour quel pays? On. En Inde. On. Mon pays. Merci beaucoup. Merci beaucoup. Bonjour. Au revoir, monsieur. छोटा शॉप आहे, बसायला नाही भेटणार. बट 1730चा शॉप आहे. वरती पण बघू शकतो. आता मी शोधतो एक जागा जिकडे मला कॉफी भेटेल आणि ते जे आपण घेतलं आहे रम ओ बाबा ओ रम ते खायला चान्स भेटेल. एका कॉफी शॉपमध्ये विचारलं, ती बोलते की पॉसिबल नाही आहे, आमचंच खावं लागणार. बोललो मग नको कॉफी तुझी, मी दुसरीकडे बघतो. पॅरिसमध्ये 1700 कॉफी शॉप्स आहेत मित्रांनो आत्तापर्यंत. 1700 म्हणजे इकडे भरपूर जास्त कॉफी कन्झ्युम केली जाते. सो भेटून जाईल कुठे ना कुठे. बघूया, ट्राय करूया सगळीकडे विचारायचं. जसं तुम्हाला बोललेलो की इकडे कुठे ना कुठे भेटूनच जाईल. तर हे बघा, विक्टोरिया मोटरग्रिल या कॅफे शॉपमध्ये आहे मी. कॉफी भेटली आहे आणि हे पण ट्राय करणार आहे. हा बघा, बेसिकली एक गुलाबजामुन असतो ना आपला, तसाच एक गुलाबजामुन आहे आणि त्याच्या आतमध्ये स्वीट सिरपच्या जागी रम आहे. पॅकेजिंग मस्त देतात हे लोक. Le thon, le lait, les couches. ट्राय करूया. सोरेर Mais c'est un article sur deux, elle faisait le truc et elle mettait le en bas de la poussette. Tu sais. Moi, j'ai peur de faire ça. Mais moi, elle m'aurait dit ça si j'avais vu Non, ça. ça avec les comptes en matière. Moi, je sors du magasin, je fais ça. Ça se voit sur ma tête. Oui, moi aussi, voilà, je vois tout de suite qu'on croit que je suis voleuse. À l'époque, स्वीट सिरप पण आहे आणि C'est quoi गरम la पण आहे. misère? टेस्ट La करते. misère. ah oui, à l'époque, il y a pas à manger comme aujourd'hui. Si les âmes, il y a vraiment noir à l'époque. Les années 50, les années 60, mais tu veux pas. Là, si j'ai fait quelque chose, maman, il va gaucher. Mais nous, on n'a pas le droit de manger la viande. ह्याच्या खाली आहे ना, खाली पूर्ण रमचं एक लेयर आहे बघा. म्हणजे खाली एकदम रम जमा झाला आहे. आणि ह्याच्यात 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे क्लासिक आणि एक आहे विथ शांतली. शांतली म्हणजे वरची जी व्हाईट क्रीम आहे ती. On a la même rituel, la même prière, le même truc, sauf que nous, on आणि mange pas ça. एस्प्रेसो सोबत तर एक On a नंबर la वाटतं. pâte à l'arrière. Donc on sait pas. €7.20 मला पडला. म्हणजे 750 रुपयाचा हे डेझर्ट आहे. आता 100 चालू आहे ना. 750च्या आसपास. स्ट्रॉंग रम आहे. C'est français les Arabes. मस्त आहे, आवडला. फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे स्टोरेजचा. 1730ला ही डिश बनवलेली त्याने. तो मोठा शेफ होता आणि मस्त आहे. बेसिकली हे बघा, आपल्या इथे गुलाबजामुन कसा असतो तसंच आहे. त्याच्या आतमध्ये सिरपच्या जागी रम टाकला आहे. असा सीन आहे. एक छोटा रिव्ह्यू देतो बाबा ओ रमसाठी.
चांगला आहे, ट्राय करू शकता तुम्ही, बट जास्त रम आहे त्याच्यामध्ये, सो सकाळी एवढं खास वाटत नाही. मला आवडला, बट एकच पीस ठीक आहे, जास्त नाही आपण घेऊ शकत. आणि हे बघा टिश्यू पेपर भेटतो, त्याच्यावर त्यांचा सिम्बॉल, ॲड्रेस वगैरे सगळं आहे. आणि बॅग तर तुम्हाला दाखवलीच, ही बघा अशी बॅग भेटते. आणि आता मी फिलहाल आहे करविलामध्ये, माझं फ्रीलान्सचं काम करतो आहे, फोटोशूट वगैरे वगैरे. तर ह्याच्यानंतर तुम्हाला घेऊन जातो पोस्ट ऑफिसमध्ये, दाखवतो कसा पोस्ट करायचा इकडे. बेसिकली आपल्या इथे कसं पोस्ट ऑफिस रेड कलरचा सिम्बॉल वगैरे असतो, इकडे येल्लो कलरचा आहे, म्हणजे फ्रान्समध्ये तरी येल्लो कलरचा आहे ला पोस्ट म्हणजे पोस्ट ऑफिस. आणि ते बघा समोर तुम्हाला दिसत असेल मे बी, इकडे वरती येल्लो कलरचं चिन्ह आहे. आणि यांची बँकसुद्धा असते. आता इंडियामध्ये पोस्ट ऑफिसची बँक असते की नाही ते माहीत नाही मला, कमेंट करून सांगा. ते बघा हे ला पोस्ट. हे बघा ही मशीन आहे. बेसिकली तुम्हाला एक लेटर चूज करा किंवा बॉक्स चूज करा, इकडे वजन करायचं असतं आणि ॲड्रेस ऑटोमॅटिक टाकायचं. माझ्याकडे आता लेटर नाही आहे त्याच्यामुळे गडबड, नाहीतर मग सगळं दाखवलं असतं प्रोसेस. आणि पेमेंट करायचं इकडेच, या मशीनमध्येच सगळं होऊन जातं, माणसाची गरज नाही आहे. सो अशी मशीन आहे. आणि हा ला पोस्ट आहे, इकडेच तुम्हाला लेटर वगैरे दिले जातात. गव्हर्मेंट ऑफिस असल्यामुळे मी जास्त आतमध्ये शूट नाही करू शकत. असा होता माझा आजचा दिवस. आणि अजून काम सुरू नाही केलं आहे, परत आलो आहे कॉफी प्यायला, कॉफी पिऊन मग जाणार कामाला. सो कौताकू, आय होप तुला समजलं असेल की इकडे पोस्ट कसं करतात. इकडे मॅन्युअली काही नाही होत, म्हणजे एका मशीनमध्येच सगळं काही तू टाकू शकतो आणि ॲड्रेस वगैरे पण टाकू शकतो. माझ्याकडे लेटर नव्हता, नाही तर मी दाखवलं असतं प्रॉपरली कसं करतात. बट बघू नेक्स्ट टाईम जर लेटर टाकायचं असेल मला तर मग नक्कीच परत एकदा व्हिडिओ बनवीन, कारण की वेट केल्याशिवाय ते ॲड्रेस येत नाही. सो थोडी गडबड आहे. मला वाटलं पहिला ॲड्रेस वगैरे सगळं टाकू शकतो मग वेट वगैरे असेल, बट नाही. सो तशा एक ती मशीन आहे, तिकडे सगळं करून एक चिठ्ठी येते अशी, ती चिठ्ठी चिपकवायची. जसं आपल्याला इकडे छोटे ते 1 रुपयाला येतात ना स्टिकर, तसे स्टिकर्स असतात. मग ती चिपकवली. इकडे काहीतरी मला वाटतं 5 युरोपासून सुरू होतं, म्हणजे 500 रुपये 1 लिटर. सो असं आहे. आणि मला वाटतं तुम्हाला माझा पहिला दिवस आवडलाच असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील इकडच्या लाईफबद्दल तर नक्कीच मला विचारा. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आन्सर करायचा प्रयत्न करीन. बट आजच्या दिवसासाठी एवढंच. आणि इथपर्यंत जर बघितलं असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. डे 2मध्ये काय होईल काय माहीत नाही. डे 1मध्ये एवढंच होतं. आणि आय होप सगळ्यांच्या क्वेश्चन्सचे आन्सर देईन मी फ्युचरमध्ये. चलो बाय बाय, टेक केअर, सी यू.